अशात हसते ठाव ठिकाणा माझा पुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मीराबाई मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठी हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 अस्मिता. तुझी शोध पत्रकारिता उपयोगी पडणार आहे. अशोक मल्होत्रा म्हणजे ॲग्रोवर्ल्डचा एक एम्प्लॉई. अरे मला खूप आठवण येते तुझी. दरवाजा उघड प्लीज. म्हणजे तुझ्या हातात FIR आली आणि तू म्हणून एवढं खणायचा प्रयत्न करतेस. या घरातल्यांची कोणाची तरी फूस आहे तुला. पण तुझे सगळे प्रयत्न मी हाणून पाडतोय. फार्म हाऊस वरती 24 तास पोलीस पहारा बसवलाय आम्ही. पहारा? तुम्ही ज्याला पहारा म्हणताय ना, रोज पूजा अर्चा करायचे, उपास तापास करायचे, तरी यांनी नाही बसवलं त्यांना. तुम्हाला इथं का डांबून ठेवलंय याचं खरं कारण तुम्हाला चांगलं माहिती आहे. आणि आता आम्ही तरी किती दिवस तुम्हाला डांबून ठेवणार. कधी ना कधीतरी तुम्हाला सोडावंच लागणार आहे. मला सोडालो, पण संग्राम शेठला काही पकडणार नाही. त्याला पकडण्या एवढा पुरावा आमच्याकडे नाहीये. आणि असला तरी तो तुम्ही शोधणार नाही. मला सांगा इन्स्पेक्टर साहेब, ड्रग ट्रॅफिकिंग हा फार मोठा गुन्हा आहे ना. मग माझ्या गाडीत कोणी ड्रग्ज ठेवले, ते त्याला कुठून मिळाले, कोणी दिले, त्यांनी कसे ठेवले, याचा शोध तुम्ही नाही का घेणार? काही नाही, मला सगळं कळत आहे. हे सगळं एक मोठं रॅकेट आहे, मोठी चेन आहे. तुम्हाला कोणी सांगितलं आम्ही शोध घेत नाही म्हणून? संग्राम कुठे गोमलत फिरू दे, पण त्याच्यावरती आमची अतिशय बारीक नजर आहे. त्याने काही फरक पडत नाही संग्राम शेठला. तुम्ही त्याच्या घरावर पहारा ठेवा किंवा त्याच्यावर बारीक नजर ठेवा, तो बिनधोकपणे कुठेही फिरत असणार मोकाट. पण आता हे फार दिवस नाही चालायचं. संग्राम शेठच्या विरोधातली फाईल आमच्याकडे जास्तीत जास्त जाड होत चालली आहे. जन्माला येताना अमरपट्टा घेऊन जन्माला येत नाही. एकेकाळी टॉपला असलेले राजकीय नेते तर अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये जगताना माझ्या डोळ्यानं मी पाहिलेत. संग्रामचा हा मोजरीपणा मास जास्त दिवस नाही चालायचा. काय अक्रस साळेपणा न करता जरा दमादमानं घेतलं ना की सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत असतात.
आणि म्हणूनच तुमचा इथला तुरुंगवास जास्तीत जास्त सुसह्य करण्याचा मी प्रयत्न करतो. येतंय लक्षात? अस्मिता अस्मिता गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज बाबा येणार आहेत का? नाही का हो? आले असते तर फार बरं झालं असतं. का काय झालं? नाही म्हणजे मला मिळालेली इन्फॉर्मेशन एवढी धक्कादायक आहे. काय झालंय? की ती तुम्ही दोघांनी एकत्र ऐकली पाहिजे. मग त्यांनी ती न ऐकलेलीच बरी. अहो पण आज ना उद्या त्यांना कळणारच आहे. मी त्यांना आज कळू देणार नाही. काळ वेळ बघून मी त्यांच्या कानावर घालीन. आधी सोडवलेल्या प्रसंगांमुळे ते इतके खचलेत, आत्ताशी कुठे सावरत आहेत. त्यातून आदित्यचा पत्ता नाहीये, अभिजित भाऊजी जेलमध्ये आहेत. नाही पण मग मी तुम्हाला तर हे सगळं सांगू का? बिनधास्त सांगा. जहागीरदारांच्या घरात येऊन धक्के पचवायची सवय लागली मला. बोला. आदित्यनी ज्या अॅग्रो मल्टीनॅशनल कंपनीशी करार मदार केले होते ती कंपनीच अस्तित्वात नाहीये. सगळा व्यवहार कागदावर आहे. मग आता आपण केस कोणावर करायची? अहो मी पण तेच म्हणतोय ना. सगळे ऍड्रेसेस, ईमेल, वेबसाईट सगळं बोगस आहे. आपल्याला पद्धतशीरपणे फसवण्यात आलेले. जणू काही जहागीरदार अॅग्रोला बुडवण्याकरता हा सगळा घाट घालण्यात आलाय. विसरा सगळं केस केस वगैरे सगळं विसरा आता. हे सगळं आदित्यच्या कसं लक्षात आलं नाही? अहो आपण केस करण्याच्या निमित्ताने शोध घेतला म्हणून आपल्याला कळलं. आता एवढे दिवस तुम्ही चेक करत होतात, तुमच्या लक्षात आलं? अहो पण ही कंपनीच अस्तित्वात नसेल हा विचारच डोक्यात आला नाही. अॅग्रोवर्ल्ड कंपनी ही जागतिक मंदीमुळे नादारी डिक्लेअर करून द्यायला लागणारी नुकसान भरपाई चुकवते असंच वाटत राहिलं ना. आदित्यच्या मनात सुद्धा असाच विचार आला असेल. म्हणून त्याला वाटलंच नसेल की आपण ज्या कंपनीशी व्यवहार करतोय ती कंपनीच अस्तित्वात नाहीये. नाही खरं म्हणजे हा पॉइंट माझ्याही लक्षात आला नव्हता सुरुवातीला. मी तुम्हाला म्हटलं होतं ना मी ऍडव्होकेट वैभव जोगळेकरांशी डिस्कस करतो. हा त्यांच्याशी जेव्हा डिस्कस केलं तेव्हा त्यांनी आधी सुचवलं होतं की ही कंपनी अस्तित्वात आहे किंवा नाही याची आधी खात्री करून घ्या. खात्री करून घेतली आणि मग हळूहळू सगळ्या गोष्टी क्लिअर होत गेल्या. हळूहळू माझ्याही लक्षात यायला लागल्यात गोष्टी. आदित्यला फसवणारा कोणीही NRI नव्हता. हातात सज्जड पुरावा नाही म्हणून, नाहीतर अक्का
आत्ताच्या आत्ता त्याला जेलमध्ये टाकला असता. सगळं सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. संशयाची सुई कोणासमोर येऊन थांबते हे सांगण्याची गरज नाही. आता आपल्याला फक्त पुरावे गोळा करायला हवेत. यावेळी त्याने फार मोठा डाव खेळलाय. मानलं त्याला. खूपच हुशार आणि बुद्धिमान माणूस आहे. आपल्या कंपनीला तर डुबवलंच आहे, त्याचबरोबरीने अख्खी कंपनी हडप करण्याच्या प्रयत्नात आहे. पण मी त्याचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही. म्हणणारे, मला असं वाटतं की आधी आपण अभिजित भाऊजींना जेलमधून सोडवायला पाहिजे, कारण सगळ्यात आधी अभिजित भाऊजींनाच या माणसाबद्दल संशय आला होता. तसं त्याने आदित्यला वॉर्नही केलं होतं, पण असो, म्हणजे जुन्या गोष्टी उगाळण्यात काहीच अर्थ नाही. मला असं वाटतं की आपण ताबडतोब पोलीस स्टेशनला जाऊन अभिजित भाऊजींची भेट घेऊया. ओके. हॅलो, हा गाडी काढ. अस्मिता अस्मिता या मोपो या इकडे बसा या. नाव काय तुझं? नावाचं काय घेऊन बसलाय साहेब? नंबर 1212. सावताचं नाव पार विसरून गेलोय बघा. हा, समधी नावानं झाक मारतात. नंबर 1212. लक्षात ठेवाय बी सोपं पडतंय. बेंडखळे हाक मारल्यावर मला हाक मारले हे ध्यानामध्येच येत नाही बघा. काय घेणार का? काय? नाही, म्हणजे विचारल्याबद्दल धन्यवाद, पर मी घेतच नाही बघा साहेब. म्हणजे काय, दाढ खाली तंबाखूची गोळी धरली का नाही का माझं काम भागतंय बघा. हा, ह्यानं आयुष्याचा पार इस्कोट होतोय बघा. माझ्या बापानं बी ह्याच्यामुळं घराची पार वाट लावली. तुमचं चालू द्या साहेब. तुम्ही मोठी माणसं, तुम्हाला ही परवडते आणि शोभते बी. साहेब काय उन्हा बोललो असेल तर माफ करा मला. हा, हो, बरं. कुठे चाललं? बसा तिथे. बरं, गाव कुठलं तुमचं? गाव म्हणजे इथंच रहमतपूर जवळ साप नावाचं गाव आहे. साप. हा, तिकडं म्हणजे गावाकडं आमची स्वतःची शेती बिती आहे. मोठा भाऊ आहे गावाकडं, तो सांभाळतोय सगळं. आम्ही एकत्रच राहतो साहेब. बरं, बायका पोरं? आहेत की, गावाकडे आहेत. पोरग शाळेत जातंय, लई हुशार आहे बघा. मी गावाकडेच जाणार होतो, तरी ड्युटी आडवी आली. आता बघूया कधी जमतंय ते. अरे ते आधी नाही का सांगायचं? हे पैसे घे, 2 दिवस गावाकडे जा आणि बायका पोरांना भेटून ये. साहेब इथं इथली काळजी करू नको. तुझ्या साहेबाचा साहेब सुद्धा आमच्या संग्राम शेठला भेटायला त्यांच्या ह्या फार्म हाऊसवर येतो. त्यामुळे तू बिंदास जा, इथली काळजी करायची नाही. नाही साहेब, मी असं करू शकत नाही. पण तुमचा अपमान पण करायचा नाही ना मला. म्हणजे काय आहे, ड्युटी अर्ध्यावर सोडून कुणाला न सांगता पळून जायचं म्हणजे माझ्या मनाला पटत नाही बघा. मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी खपून जात्यात, आमच्या छोट्या लोकांच्या छोट्या गोष्टी बी मोठ्या करून धावत्यात. प्रामाणिकपणाचा म्हणतोस? आण बाबा आण, पण त्यात तुझंच नुकसान आहे. असं प्रामाणिकपणे काम करून सुद्धा आमचे संग्राम शेठ तुझं नुकसान करू शकतात, तुझा CR खराब करू शकतात.
आता तसं ते काय करणार नाहीत, तो भाग वेगळा आहे. पण तू आता गावी जाऊ शकतो. पण गावी जायच्या आधी पहिले एकदा मला सांग. म्हणजे तसं मला संग्राम शेठला सांगायला. बर, ठीक आहे सर. नमस्कार साहेब. ओ बाय. तुमचे चरण कुठे आहेत? का रे, तू का डोक्यानं चालतोस का काय? कधी नव्हे तुम्हाला सरळ प्रश्न विचारला, त्याचं पण उत्तर तुम्ही उलटच द्या. अरे सरळ उत्तर शोधण्यासाठी प्रश्न पण सरळच विचारायचे असतात. भाई तर जाऊ दे. बोल बोल, ते काय मनात असेल ते पटकन बोल. मनात ठेवल्याने टेन्शन वाढतात. तुम्हाला काय एखादी गोष्ट सांगितली ना की माझं टेन्शन आणखी वाढत. काय म्हटलास? काय नाही, मग काय तुझी खेटरानं पूजा करू की काय? तसं नव्हे. जे काय ते सरळ सरळ बोल, असं कोड्यात बोलू नको. नाही तर अशा एखाद्या कोड्यात अडकवीन ना की आयुष्यभर ते कोडं कोण सोडवू शकणार नाही. भाई मला वाटतं कधी कधी तुम्ही चुकीचे निर्णय घेता. बरं मला सांग, असा कोणता चुकीचा निर्णय घेतलाय मी? भाई म्हणजे रागवू नका हो. मला काय म्हणायचं माहितीये का, तो हवालदार एक तर तो दारू पित नाही, त्याला कसलं व्यसन नाही. तुम्ही त्याला जबरदस्तीने पैसे दिलेत म्हणजे कोंबलेच त्याच्या खिशात. त्यामागं पण काही ना काही कारण असतं. नाही, कारण बरोबर आहे हो. पण मी 31st साठी तुमच्याकडे पैसे मागितले, ते मला नाही दिले. त्याला मात्र भरभरून देत आहे. तो माझा प्रश्न आहे. मी कोणाला पैसे द्यायचे आणि कोणाला नाही. आणि त्यामागे सुद्धा एक कारण होतं. ते कारण काय माहितीये तुला? अरे असे काही लोक 31st पैसे उडवतात, पाहिजे तेवढी दारू पितात आणि एखाद्या गटरात पडतात. आता तूच जर अशी दारू पिऊन एखाद्या गटरात पडला असतास तर तुला गटरातून बाहेर काढण्यासाठी मला माझे हात त्या गटरात घालावे लागले असते. भाई म्हणजे माझ्यापेक्षा तुम्हाला त्या गटराची जास्त काळजी आहे. हो हो, काळजी तर तुझ्यापेक्षा पण त्या गटराचीच जास्त होती. भाई तो हवालदार कशाला बसला इथे? तो एक खुश खबर घेऊन आला होता माझ्यासाठी. म्हणजे म्हणून तुम्ही त्याला पैसे दिलेत? तर असंच समज. आता मी पण पुढच्या वेळेला एक मोठी खबर आणीन आणि तुम्हाला भरपूर मोठं खुश करीन. चालेल, निघा. बरं भाई, येतो मी. भाई हॅपी न्यू इयर. ए, इथं फक्त मराठीतच बोलायचं, कळलं का? जय हो. कर कर आरडाओरडा कर. बोंबलाला ते ऐकायला आहे कोण? का सगळी इस्टेट संग्राम थोरातांच्या घशात घालण्यापेक्षा आम्ही जागीरदारांना मदत करणं जास्त पसंत करू. पण ते माईशी कसं वागतात हे तुला नव्याने सांगायला नको ना? कुठे निघालीस? पण देवाची भजनं म्हणेल, स्तोत्र म्हणेल, अभंग म्हणेल म्हणून तिचं गाणंच मिटवून टाकलं ग. तुम्हालाही तुमच्या कर्माची फळं भोगावी लागणारच आहेत. जहागीरदारांचे तळतळाट तुम्हाला भोवणारच आहेत. तुमच्यामुळेच खरा गुन्हेगारापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत.
म्हणजे आमचा तुरुंगवास अजूनही संपलेला नाही म्हणायचा. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता